अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. माझ्या सर्व ताई आणि दादांना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनलमध्ये स्वागत आहे. आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सुखाचा आणि आनंदाचा जावो हीच स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या नवीन व्हिडिओला नवीन सेवेला सुरुवात करूया. तर बघा, आता गुरुपुष्यामृत योग आला आहे. म्हणजे पुष्य नक्षत्र जेव्हा गुरुवारी येतं तेव्हा गुरुपुष्यामृत योग असं म्हणतात. मग या दिवशी लक्ष्मी प्राप्तीसाठी बऱ्याच काही सेवा करावयाच्या असतात किंवा आपलं गुरुबळ मजबूत व्हावं म्हणूनही काही सेवा करायच्या असतात. तर त्या कोणत्या सेवा करायच्या आहेत तर आज मी या व्हिडिओमार्फत तुमच्याशी शेअर करणार आहे. बघा, गुरुपुष्यामृत योगावर बरेच जण काय करतात, सोनं चांदी खरेदी करतात. तुम्ही खरेदी पण करू शकतात, पण आता सोन्याचा भाव हा खूप गगनाला गेलेला आहे. त्याच्यामुळे सोनं चांदी खरेदी करणं हे काही शक्य नाही. ज्यांना शक्य आहे त्यांनी आवर्जून करावं. त्याचबरोबर आपल्या गुरूंची कृपा आपल्यावर राहावी, आपलं गुरुबळ स्ट्रॉंग राहावं, त्याच्यासाठी गुरूंच्या सुद्धा काही सेवा आपल्याला करायच्या आहेत. आणि लक्ष्मी प्राप्तीसाठीही काही सेवा आज कोणत्या करायच्या त्या मी तुमच्याशी शेअर करणार आहे. त्याचबरोबर 12 फुलवातीची लक्ष्मी प्राप्तीची ही सेवा खूप म्हणजे खूप प्रभावी ही सेवा आहे. बऱ्याच ताईंनी ही सेवा केलेली आहे, त्यांना छान अनुभवसुद्धा आलेले आहेत. या सेवेने काय होतं, आपली जी आर्थिक अडचण आहे तर ती अडचण दूर होते. ज्या काही जीवनातील समस्या आहेत त्या समस्या दूर होतात आणि लक्ष्मी प्राप्ती होते. त्याचबरोबर घरात अखंड लक्ष्मीचा वास राहतो. घरामध्ये सुख समृद्धी आनंद पैसा अडका सर्व काही नीट व्यवस्थित आपल्या घरामध्ये राहतो आणि आपल्या घरात सुख समाधान ही राहते. त्याच्यामुळे आवर्जून या लक्ष्मी प्राप्तीच्या या सेवा नक्की करा. आता 12 फुलवातीची लक्ष्मी प्राप्तीची सेवा ती कशी करायची बघा. आता 12 फुलवातीची सेवा म्हणजेच लक्ष्मीची सेवा. पुष्य नक्षत्र ज्यावेळेस येतं गुरुवारी तर त्यावेळेस गुरुपुष्यामृत हा योग येतो आणि त्या योगा दिवशीच आपल्याला ही सेवा करायची असते. आता ही सेवा बघा, तुम्हाला ही सेवा करायची असते त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे, ही सेवा ज्यावेळेस तुम्ही करणार आहात तुम्हाला या सेवेसाठी फुलवाती लागणार आहेत. आणि त्याचबरोबर चांदीचं निरांजन नसेल तर तुम्ही पितळचं घ्या किंवा साधं मातीचं घ्या किंवा साधं कणकेचं सुद्धा घेऊ शकतात. कोणत्याही प्रकारची आरती म्हणजेच निरांजन कोणत्याही प्रकारचं तुम्ही घेऊ शकतात या सेवेसाठी. चांदीचं असेल तर चांगलंच असणार, पण नसेल तर हे दुसरे जे ऑप्शन आहेत तर त्यापैकी कोणतेही घेऊ शकतात. आणि त्यासाठी तुम्हाला लागणार आहेत फुलवाती. बघा, ही सेवा करताना फुलवातीचीच ही सेवा आहे तर फुलवातीच तुम्हाला घ्यायच्या आहेत. आता ही सेवा तुम्हाला काय करायचं आहे, गुरुवारी रात्री 8:56 पुष्य नक्षत्र लागतो. मग तुम्हाला 9 नंतर ही सेवा करायची आहे. पहिल्या दिवशीच तुम्हाला ही सेवा 9 नंतर करायची आहे. नंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही दिवस मावळायच्या टायमिंगला संध्याकाळच्या टायमिंगला कधीही करू शकतात. पण पुष्य नक्षत्र ज्या दिवशी आहे गुरुवारी तर त्या दिवशी तुम्हाला 9 पावणे 9च्या दरम्यानच ही तुम्हाला सेवा करायची आहे. नंतर तुम्ही एक फिक्स टाईम ठेवून त्याच टायमिंगला तुम्हाला ही सेवा करायची आहे. दररोज म्हणजे दररोज एक टाईम ठेवून तुम्हाला ह्या सेवा करायच्या आहेत. आता तुम्हाला काय करायचं आहे, आरती घ्या, त्याच्यामध्ये म्हणजे गाईचं शुद्ध तूप घ्यायचं आहे. बघा, तुम्हाला गाईचं शुद्ध तूप घ्या आणि त्याच्यामध्ये पहिल्या दिवशी ज्यावेळेस तुम्ही ही सेवा करणार आहात त्या दिवशी तुम्हाला एक फुलवात लावायची आहे. गाईच्या तुपामध्ये एक फुलवात तुम्हाला लावायची आहे. आणि ती फुलवात लावल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, सर्वात आधी संकल्प करायचा आहे. तुम्ही कशासाठी सेवा करणार आहात त्याच्यासाठी तुम्हाला संकल्प करायचा आहे. त्या निरंजनाला हळदी कुंकू तुम्हाला लावायचं आहे आणि पहिल्या दिवशी तुम्हाला एक फुलवात त्याच्यामध्ये लावायची आहे आणि तुम्हाला सेवा करायची आहे. बघा, कोणती सेवा करायची आहे. पहिल्या वेळेस तुम्हाला काय करायचं आहे, एक वेळा श्री सुक्तमचं तुम्हाला पठण करायचं आहे. एक वेळा व्यंकटेशोतमचं पठण तुम्हाला करायचं आहे. नंतर 16 वेळा विष्णू गायत्री मंत्र, 16 वेळा कुबेर मंत्र, 16 वेळा नवारणो मंत्र आणि 16 वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र आणि नंतर एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राची तुम्हाला करायची आहे. या सेवा करून तुम्हाला लक्ष्मी प्राप्तीची ही फुलवातीची सेवा तुम्हाला करायची आहे. बघा, पहिल्या दिवशी एक वात लावून ही सेवा करायची आहे. नंतर दुसऱ्या दिवशी 2 वाती लावून तुम्हाला ती सेवा करायची आहे. तिसऱ्या दिवशी 3 वाती, चौथ्या दिवशी 4, 5व्या दिवशी 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 अशा 12व्या दिवशी 12 वाती तुम्हाला लावायच्या आहेत. आणि
अशा प्रकारे तुम्हाला वाती चढत्या क्रमाने जायचं आहे आणि नंतर उतरत्या क्रमाने तुम्हाला यायचं आहे. आता 12व्या दिवशी 13 म्हणजे नंतर 13 झाली, 13व्या दिवशी 13 वाती झाल्यानंतर 12, 11, 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2 आणि 1 अशा प्रकारे नंतर तुम्हाला म्हणजे उतरता क्रमांक करत यायचा आहे. अशा प्रकारे तुम्हाला ही सेवा करायची आहे. चढत्या क्रमाने यायचं आणि नंतर उतरत्या क्रमाने तुम्हाला ही वातीची सेवा अशा प्रकारे करायची आहे. आणि दररोज ही सेवा करताना तुम्हाला दररोज हे जे मी मंत्र तुम्हाला सांगितलेले आहेत तर ते मंत्र तुम्हाला म्हणूनच ही सेवा करायची आहे. त्याचबरोबर आता आपल्या गुरूंची अखंड कृपा आपल्यावर राहावी, गुरूंचा आपल्यावर कृपा आशीर्वाद राहावा किंवा आपलं गुरुबळ स्ट्रॉंग राहावं यासाठी पण तुम्हाला काही सेवा करायच्या आहेत. बघा त्या दिवशी तुम्हाला कोणकोणत्या सेवा करायच्या आहेत. बघा त्या दिवशी तुम्ही ना या योगावर ना स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करू शकतात. त्याचबरोबर अक्कलकोट श्रोत जी पोथी आहे तर त्याचं सुद्धा वाचन करू शकतात. त्याचबरोबर आता बघा गुरुपुष्यामृत योग आहे म्हणजे कुमकुम अर्चन हे करणं महत्त्वाचंच आहे. त्यासाठी लक्ष्मीच्या मूर्ती जर असेल टाक असेल तर त्याच्यावर कुमकुम अर्चन आवर्जून तुम्हाला या दिवशी करायचं आहे. त्याचबरोबर दत्तचालिसा, गुरुचरित्राचा 14वा अध्याय किंवा 18वा अध्याय याचं पठण करायचं. त्याचबरोबर महालक्ष्मी अष्टकम हे तुम्हाला 16 वेळेस पठण करायचं आहे. त्याचबरोबर विष्णू सहस्त्रनामाचं पठण करायचं आहे. व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे किंवा तुम्ही बरेच काही गुरुचरित्रामधील जे काही हे घोरकष्टोद्धारण श्रोत आहे त्याचं तुम्ही पठण करू शकता. अशा बऱ्याचशा ज्या काही असंख्य सेवा आहेत त्या सेवा तुम्ही या दिवशी करू शकतात. आवर्जून खूप छान असा गुरुपुष्यामृत योग आहे. अखंड लक्ष्मी प्राप्ती व्हावी यासाठी या सेवा बऱ्याच जण ताई करत आहेत आणि त्यांना छान छान असे अनुभव पण आलेले आहेत. तर 12 फुलवातीची ही सेवा तुम्ही आवर्जून करा. या सेवेने तुमच्या जीवनातील ज्या काही आर्थिक अडचणी आहेत, जे काही संकट आहेत तर ती दूर होतील आणि अखंड लक्ष्मी प्राप्ती तुम्हाला होईल. त्याचबरोबर ही सेवा करताना तुम्हाला कडकडीत मांसाहारसुद्धा वर्ज्य करायचा आहे. जोपर्यंत ही तुम्ही सेवा करणार आहात तोपर्यंत मांसाहार कडकडीत तुम्हाला वर्ज्य करायचा आहे. त्याचबरोबर परान्नसुद्धा तुम्हाला वर्ज्य करायचं आहे. अशा प्रकारे या अटी नियमातला सगळे अटी नियम व्यवस्थित लक्षात ठेव या सेवा तुम्हाला करायच्या आहेत. बघा खूप म्हणजे खूप छान अशी ही सेवा आहे. लक्ष्मीची अखंड कृपा आपल्यावर राहावी, त्याचबरोबर आपलं गुरुबळ स्ट्रॉंग राहावं आणि गुरूंचा कृपा आशीर्वादही आपल्यावर अखंड राहावा यासाठी गुरुपुष्यामृत या छान अशा योगावर नक्की आवर्जून तुम्ही या सेवा करा. तर असा होता आजचा व्हिडिओ. आवडला असेल तर एक लाईक नक्की जरूर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. भेटू पुन्हाच अशा एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन सेवेसोबत. तोपर्यंत माझ्या सर्व ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ.